पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या तिघांची मैत्री काल महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिली होती. उद्धव ठाकरे यांनी हातात मशाल धरा आणि विजयाची तुतारी वाजवा असे म्हणत तिन्ही पक्षांच्या तिन्हीचा प्रचार करण्याचं आव्हान शरद पवार यांनी लोकशाहीला अजूनही धोका असल्याचं कायम सांगितलं होतं. पण आपण सगळे एकजुटीने लढूया असं सांगितलं होतं. तर नाना पटोले यांच्या एक स्टाईलमध्ये ईलमध्ये मोदी शहावर टीकास्त्र आणि सोडले होते. महाविकास आघाडीच्या एका बघून सर्वे करणाऱ्या एका तमाम एजन्सीज त्रस्त झाल्या होत्या. मात्र खरी चर्चा तर सुरू झाली. ते मुख्यमंत्री पदाचा कोणता चेहरा होता जाहीर होणार. त्यांची शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले किंवा मुख्यमंत्री पदासाठी कोणतेही नाव चर्चेत अजून तरी नाही. मी जाहीर पाठिंबा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याचवेळी त्यांनी त्यांची जागा जास्त तो मुख्यमंत्री होईल असा करू नका हे जाहीरपणे त्यांना सुनावलं गेलं होतं. उद्धवजी बरे झाले तुम्ही सांगून टाकले. भाजप शिवसेना युती असताना सुद्धा हा एकच फॉर्म्युला होता. त्या दोघांनाही एकमेकांचे उमेदवार कसे सापडले हे तुम्हाला सांगून टाकले. तर काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी पक्षाचे दोन पक्ष वेगळे मुशीतले आणि ते काही मुख्यमंत्री पदाचा चेहरा तर जाहीर करणार नाहीत. असा राज्यामध्ये सरकारांना बदलणे एक महत्वाचं आहे. एकात्मिक कार्यक्रम करू बघू. शरद पवारांनी सांगून टाकले तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवणे आमचे तुमचे कामच नाही. तर सगळे नाना पटोले हे चेंडू दिल्लीच्या एका दिशेने भिरकावला होता. पण असा भिरकावे करण्यात काँग्रेस नेते पट्टाईत आहेत. मात्र तुमच्या लक्षात आलेच नाही. मी जी गोष्ट तुम्हाला होणार नव्हती ती मुद्दा तुम्हाला परत मी एकदा काढला होता माहिती आहे का. पण आपण यामुळे महाविकास आघाडीचा मिठाचा खडा तर पडणार नाही ना. असा भाजपचा एक पक्ष मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल यावर बोलायला नाही. तुम्ही हा विषय जर लावून धरला तर काय होईल. असं हे सर्व गोष्टी घडत असताना आपल्या पक्षाचे सतत बोलणारे नेते संजय राऊत आणि या बोलण्यावर जर आपण एक मर्यादा जर आपण आणली, आपल्या ज्या मनामध्ये लवकरात लवकर सावकार होईल शकेल काँग्रेसचे नेते खासगीमध्ये आपण दिल्लीच्या गेला होता तेव्हा त्या चर्चेमध्ये मुंबई पोहोचला. काँग्रेसने एक सर्वे केला होता. त्यामध्ये आपल्या पक्षाला म्हणावे तेवढ्या जागा जर मिळणारच नाही. बहीण योजनेवरनं कमी आला तर तुमची अडचण अजून वाढेल. असं सर्व गोष्टी होत असताना आता मिळतील हे दिसत सुद्धा नाही. तर आपण मुख्यमंत्री पदासाठी फार ताण धरू नये. 2 ते 4 जागांसाठी बोलणे होईल. आज गरज भाजप शिवसेनेला सत्तेवरून हटवण्याची आहे असं आपल्याला राहुल गांधींनी सांगितल्याची चर्चा मुंबईत चाललेली होती. तर खरे खोटे दावे तर दुसरीकडे एक चर्चा. तर त्याच सर्वेमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीला 60 ते 65 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी पक्ष हे एकदम अंतिमरित्या एक स्थिरवर राहू शकतो. काँग्रेसमध्ये विलीन करायचं असेल तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून पुढे करायचे ही चर्चा आता सुरू आहे. आता हे खरे की खोटे हे माहीत नाही. पण अशा सर्व चर्चा हळूहळू एक नॅरेटिव्ह सेटवर असतात. आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नसावी. तुमच्या सुदैवानं भाजप शिवसेना शिंदेला सुद्धा एक महाराष्ट्रामध्ये नॅरेटिव्ह सेट करता आलेले नाही. पण लाडकी बहीण योजना असं सर्व गोष्टी होत असताना अधूनमधून हे गोष्टी होत राहतात. त्यामुळे हे सर्व एक विषय सर्वेचा चर्चा निघाला म्हणून आमच्या हाती आले काहीच नाही असं सर्वे आम्हाला सांगतो. आणि भाजपने केलेल्या एका सर्वेमध्ये भाजपला 70, शिवसेनेला तर 45, अजित पवार गटाला 35 असा निकाल आला आहे. काँग्रेस 80, शरद पवार राष्ट्रवादी पक्ष 60, उद्धव ठाकरे 35 ते 40 असा काँग्रेसचा सर्व आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केले एक सर्वे केला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे 70, काँग्रेस तर 60, शरद पवार 55 जागा असा अंदाज आहे. अजित पवार गटाने सर्वे केलाय. आता त्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या मताची एवढी सरमिसळ झाली तर कोणाचे मत कोणाला कळतच नाही. त्यामुळे काही झाले तरी आता येणारा सर्वे आपल्याला प्रत्यक्षात निघाले यायला हवे. जमीन आसमानाचं अंतर तर असेलच, निष्कर्ष तर मानावं लागेल. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.